प्रेक्षको, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील गुणी, बहुआयामी आणि लोकप्रिय अभिनेता म्हणजे संदीप पाठक. पण तुम्हाला माहित आहे का, संदीप पाठक यांना नाटकाचा प्राध्यापक व्हायचं होतं. त्यामुळे संदीप पाठक अभिनयाकडे कसे वळले, यामागची स्टोरी स्वतः त्यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितली आहे. माझे वडील प्राध्यापक होते आणि महाभारतावर रामायणावर खूप अभ्यास होता आणि खूप मोठे वक्ते होते. म्हणजे माझी आईसुद्धा उत्तम वक्ता आहे आणि वडीलही उत्तम वक्ते होते. वडील नाही आहेत आता, पण दोघंही मराठीचे प्राध्यापक. त्याच्यामुळे आमच्या घरी साहित्यिकांची ये-जा होती. म्हणजे गोनी दांडेकर, मधु मंगेश कर्णिक, बाबासाहेब पुरंदरे कोण कोण येऊन गेलेत आमच्या घरी. मोठमोठे कवी येऊन गेलेत, मंगेश पाडगावकर येऊन गेलेत. तर त्यांना मी लहानपणापासून ऐकतोय आणि त्याच्यामुळे एक विचारधारा आपली तयार होते, जगणं तयार होते की नाही, मला अशा पद्धतीनं जगायचं आहे. माझे वडील व्याख्यानामध्ये म्हणायचे की दुःख सांगावं आतल्या आत, मनातल्या मनात, बायकोच्या कानात. बाहेर पडताना माणसाने हसत हसत नमस्कार झेलावे, हसत हसत सामोरं जावं. गेल्यानंतर चार माणसं म्हटली पाहिजेत की अरे काय माणूस होता. सो हे मला असं वाटतं की ही जगण्याची फिलॉसॉफी आणि ती नंतर तुमच्या जगण्यातून सुद्धा स्वतःची एक फिलॉसॉफी तयार होते. पुस्तकं वाचावीच, माणसाने पुस्तकं वाचावी. मी सुद्धा वाचतो, मी अपडेट आहे पुस्तकांच्या बाबतीमध्ये. पण त्या पलीकडे पुस्तक मिटून माणसं वाचता आली की जगणं सुलभ होतं. दादा, कधी असं आईवडील सगळे शिक्षकांचे प्राध्यापक वगैरे होते, कधी तुला असं वाटलं की आपण पण म्हणलं पाहिजे होतं प्राध्यापक किंवा मला आधी ॲक्टर व्हायचं नव्हतंच. मला डोक्यात नव्हतं की लहानपणा मला ॲक्टर व्हायचं. ग्रॅज्युएशनपर्यंत ठरलं नव्हतं माझं, मला आयुष्यात काय करायचं आहे, की काय करणार आहे मी. मला नाटकाचा प्राध्यापक व्हायचं होतं, म्हणून मी ग्रॅज्युएशन नाटकामध्ये केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन नाटकामध्ये केलं. पण नंतर सगळी जे मित्र भेटतात ना आपल्याला असे की अरे यार चल जाऊ मुंबईत नशीब आजमावायला, आणि त्या फ्लोमध्ये मी आलो आहे. खरं तर मुंबईला यायचं असं काही मनात नव्हतं. माझ्या नातेवाईक कोणीच नाही आहे मुंबईत माझं. आम्ही समुद्र बघितला नव्हता. मी आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन मी समुद्र बघितलं. मी कधीच मुंबईला आलो नव्हतो. त्याच्यामुळे माझ्यासाठी मुंबई ही अथांग होती आणि आजही आहे. जेवढी माणसं, लोकल ट्रेन, वेस्टर्न लाईन म्हणजे काय, ईस्टर्न लाईन म्हणजे काय, हार्बर लाईन म्हणजे काय, काही माहीत नव्हतं मला. त्याच्यामुळे मला मुंबईनी खूप शिकवलं, खूप दिलं मला. आणि मी नेहमी म्हणतो इंटरव्ह्यूमध्ये की मुंबईचा स्वभाव समुद्रासारखा आहे. पहिल्यांदा मुंबई तुम्हाला बाहेर फेकते, बाहेरून आलेल्या माणसाला. मग तुम्ही परत एकदा बाहेर फेकते, परत बाहेर फेकते, अशी कंडिशन तयार करते. पण तुम्ही त्याला फाईट करत करत गेलात ना की मग आतमध्ये जाता समुद्रात, आणि मग मुंबई तुम्हाला आत्मसात करते, आतमध्ये घेते, खेचून घेते. मग भरती आली, ओहोटी आली तरी तुम्ही किनाऱ्यावर येत नाही, तुम्ही आतमध्ये जाता. दरम्यान आपल्या सहज सुंदर अभिनय शैलीने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगने संदीप पाठक यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. रंगभूमीवरील वऱ्हाड निघाले लंडनला, सकाराम बाइंडर, असामी असामी, व्यक्ती आणि वल्ली यांसारख्या गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी स्वतःची वेगळी छाप उमटवली. तसेच हरिश्चंद्राची फॅक्टरी, 1000ची नोट, रंगापतंगा, डबल सीट, पोस्टर गर्ल, नटसम्राट यांसारख्या अनेक दर्जेदार चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारत संदीप पाठक यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. एकंदरीत विनोदी असो किंवा गंभीर, सर्व प्रकारच्या भूमिका समर्थपणे पेलणाऱ्या संदीप पाठक यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी कलाविश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रेक्षको, संदीप पाठक यांनी साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.